पहा 3 धावा इथे निश्चित चांगली सुरुवात झाली. काय सांगा त्या गड्याना मोकार रट्टा मारला पण नाही इलाज झाला ना. पार शेवटला गेला. म्हणजे कसं माहितीये का, पोरीवाल्याना पोर लग्नाला तयार केली, सगळी तयार झाली, पण पोरीची मावशी आली तिनाच नवरदेव नापास केला. सेम कार्यक्रम झाला. यावेळेस फटका इथे हवेत. शतरक्षे बॉल खाली येतोय, पाहावं लागेल. सूरज केनेचा फटका. ओहो बस भयानक कार्यक्रम. यावेळेस नो हलिंग नो डुलिंग, बॅटमॅन जागीत पंपॉंग करिंग. यावेळेस मात्र सूरज केने होतोय बाद. पहिला धक्का. असताना सूरज बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये अविनाश केने. एक केने मैदानाच्या बाहेर, एक केने मैदानाच्या आतमध्ये. पण बॉलरना काय सांगायचंय, दान टिकून कार्यक्रम केला. शेम कार्यक्रम झाला. पहिला बॉल त्या मात्र मस्त शेंडी लायली, मेकअप केला, डिस्को केला. दुसरे बॉल काय नाही इलाज. पहा पहिला चेंडू कमालीचा पाहायला मिळाला. तिथे संघर्ष. दुसऱ्या बॉल वरती सूरजला बाद केलं. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील पाहू शकाल. असे पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजीसाठी. षटकातला पुढचा चेंडू. कन्यादान करस्मः ममः आत्महं पुराणात्मं. बॉलर डोळ्याला पाणी लावा. वाईट बॉल. कन्यादान झाला. हा चेंडू खराब आलाय, वाईट आला आणि संघाची धावसंख्या मात्र यावेळेस भावाले बी संघ जाऊन पोहोचतो 4 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पाहावं लागेल. सुरुवात चांगली झाली दोन्ही टीमच्या साइडनं. यावेळेस फटका इथे पुन्हा एकदा पोचला गेला. शतरक्षे बॉल खाली. यावेळेस पाहावं लागेल. काय सांगायचंय, गडी पकड डेंजर. कशी केली वनवाशी केली, नशिबी तुमच्या कशी काय साडेसाती आली काय माहित बाबा. पहा आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच राहतील. याची मात्र आपण प्रत्येक बॅटिंग करणाऱ्या टीमने आपण नोंद घ्यायची आहे. अजून एक धक्का. फलंदाज झालाय बाद. यावेळेस आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, जाडा जुटजुटीत गुटगुटीत मीडियम आडिया बांध्याचा फलंदाज वेदांत यावेळेस दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक भयानक, भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. काय बोलायचं, बोलून सोय नाही. सुटसुटीत गुटगुटीत रत्ना वायसर सगळं अलग अलग. यावेळेस ये क्या हुआ कैसे हुआ, काय सांगायचंय. पहा अगोदर जेवढी चांगली गोलंदाजी, इथे मात्र निश्चित थोडीशी खराब गोलंदाजी. भयानक कार्यक्रम झाला. नाही बॉल बरोबर आहे, पण तुम्ही आरडूनच त्या जरा वाईट घालवायला नाही तर बॉल ही एक नंबर होती. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल पुढचा एकदा पुन्हा एकदा असिफ तयार होतोय. हलक्यात दाबलाय. फिल्डर वाकून वाकून बॉल वालाय. यास बेकार फिल्डिंग. आतल्या आत कोपचा कोपची झाली, दिमडा दिमडी झाली, टिमका टिमकी झाली. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल यावेळेस संघाची धावसंख्या आपण भावाले बी संघ 6 या धावसंख्येवरती. यस झाकण नाही मला वाटतं सर, झाकण ना. मॅच चालू ठेवा, अगदी आपला प्रतिनिधी येईलच. लीक झालंय.
एकंदरीत जाऊया मित्रांनो निश्चित अगदी या मॅच मध्ये आपण पाहतोय ना आसिफनं सुरुवात चांगली केली. पहिल्या बॉलवरती 3, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर इथे अगदी आपण पाहिलं व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्यानंतर इथे सिंगल. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल आतापर्यंत 4 चेंडू झाले गेले, 2 विकेट गमावल्यात भाबाळे बी क्रिकेट संघानं. आणि इथे खऱ्या अर्थाने अगदी भाबाळे बी हा संघ आपण विनू स्पोर्ट भाबाळे बी. मॅच चालू ठेवा, ते बंद होईल पाणी आपोआप. मॅच चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा मॅच. गो टू कमेंट्री बॉक्स. यावेळेस अगदी जाऊया पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. आणि यावेळेस ओहो भयानक कार्यक्रम. काय सांगता तो तिकडे काही खोपड्यात दडलेला ठावा नाही बाबा. जसा यानं बॉल मारला तर तो सुटकून बाहेर आला. कार्यक्रम मात्र एकदम ओके चालू आहे. अगदी यावेळेस पुन्हा एकदा सिंगल. खऱ्या अर्थाने सध्याच्या स्थितीला बॅटिंग अतिशय चांगली होती कारगिल संघर्षाची. अर्थात वनू स्पोर्ट स्वर्गीय समाजसेवक कमलाकर दादा शेलार, KS जीवदारी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस एक सिंगल घेतली आडव्या बॅटनं. काय रे बाप्पा, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी. चापाचापी सुरू केली सकाळ सकाळ. नाईलाज, लगीन सीझन आले बाबा. पहा बरेच जण फॉर्म टिकले वय, बरेच जण घर देखले वय, नाईलाज. आणि बरेच जण सांगते यावेळेस कधी होणार शुभमंगल सावधान. पण काय माहित आहे का, आमच्या गाड्या परमिट वाल्या, त्यामुळे आम्ही सांगतो लगीन झाल्यावर बायकोचा घडी असा पार ह्या आणा त्याला आणा, मीठ आणा, मिरचा आणा, बोशाड्या खाऊन दर. मग लय भयानक कार्यक्रम. मग लगीन झाल्यावर मग सांगतो थोडा घाई केली बर का. निश्चित यावेळेस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट गमावल्यात आणि इथे धावफलकावरती धावा त्या म्हणजे 9, अर्थात वनू स्पोर्ट भाबाले बी या टीमच्या. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आसिफ अन्सारी. नाही 12व्या स्टेपण्या मात्र दोन्ही टीमच्या चांगल्याच लायली का. काय सांगायचं आहे, दोन याला खायला कमीच मिळालं का काय वाद आहे. पण बराच गाडी चिकना, जरा मोबाईल कमी वापरत चला म्हणजे जरा तब्येत होईल. मोबाईल मुळे जरा सुकल्यात, बाकी ओके आहे. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल असिक आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी, सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज योगेश सलामीचा हा खेळाडू अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशला डाव सावरावा लागेल. ओहो यावेळेस हा फटका, चिलीम झुटका, इमल गुटका, बॉलर खुश, बॅटमन मोकार खुश, दणदणीत खणखणीत षटकार बेकार ठोक दिले. इथे योगेश ज्यानं मात्र चुनला पाठवलं 6 धाब्यांसाठी. पहा सुरुवात या षटकाची चांगली झाली. 15 बनल्या गेल्यात सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला गडी मात्र तिथं भयानक होता. गडी पार इस्कुरा सारखा होता. जसा बॉल आला तसा मात्र टणकून बॉलावर धावला आणि कुमकून काम केला. पहा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे होता, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चला सहकार्य करा वेळेसाठी. आज भरपूर मॅचेस आहेत, त्यामुळे आपल्याला वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील. आणि यावेळेस मात्र स्ट्राइक एंड वरती वेदांत. वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी असेल. आयोजकांच्या माध्यमातून टाइम हा जो तुमचा काउंट केला जातोय, त्यामुळे आपण वेळेकडे देखील लक्ष ठेवा. आणि इथे घडलं काय, बॅट मधली काय सांगायचं आहे. कीपर तवाचं तेवढा आरड, पण काय टेन्शन घेऊ नका. इकडे गडी तसं जात आतल्या बाजूने ज्याला सुकून कीपरना पकडला फुकून, तिकडे मात्र फलंदाज झाला बाद.
कुठल्याही प्रकारे, कारण की आपल्याला 9 वाजता करायचं निश्चित आपल्याला याचा शेड्यूल जो सुरू करायचा होता, परंतु निश्चित थोडासा उशीर झालाय. परंतु आता मात्र आपण कुठल्याही प्रकारे उशीर करू नका. आपल्याला पुन्हा पुन्हा आयोजकांच्या माध्यमातून विनंती करण्यात येते. गोलंदाज खऱ्या अर्थाने यावेळेस पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती गड्यान मात्र कांजात पाणी टिकला, एक सिंगल केली आणि त्यानंतर इथे विकेट. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोगेंद्र, स्ट्राइक एंड वरती जोगेंद्र. बॉलर लेफ्ट राइट हम पर इसरा बॅटमॅन सावधान. फुलटॉस बॉल, भयानक कार्यक्रम. जसा बॉल बॅट वाला तसा बॉल निसता जिला करी टारारिरी टिटिरी पारारिरी पिरपिरी. 4 पहा एक एक बॉल उघडी काय शेंडी फोडी पण दुसरे बॉल पार धन करी दो. यावेळेस अगदी चौकार आला. संघाची धावसंख्या 20. काय सांगायचं आहे, ह्यो गडी मडा डिस्को निघाला. पार आतून बॉल गेला, पार बॅटिव गेला, पार कमरेला चाटून गेला, पार सुटून गेला. हालिंग नो डोलिंग ना इला जागीत पंपॉंग करिंग, कारण तिथे हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. संघाची धावसंख्या 20. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये करताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बहुतेक शिल्लक असेल या षटकातील. आता खालच्या आळेचा गडी बरेच दिवसांनी वरच्या आळेच्या गड्या ज्याला काहीतरी मीटिंग झाली त्यांची, काय झाला काय नाही, परंतु पाहावं लागेल, कारण नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज काहीतरी कानमंत्र दिलाय, इथे पाहावं लागेल. आता हा शेवटचा बॉल, काय सांगायचं आहे शिवम. मग भयानक कार्यक्रम झाला, या पण कार्यक्रम तसाच झाला. जावय आला पण कूड फाडून गेला. इथे पहा हा चेंडू देखील निश्चित चांगला होता, मोठा फटका खेळायचा होता, बॅट वरती व्यवस्थित आला नाही आणि तिथे मात्र निश्चित बॅटला थोडासा स्पर्श गेला आणि तिथे मात्र विकेट किपर काम केलं, फिनिश. फलंदाज झालाय बाद. पहा नेक्स्ट मॅच जे आपण पाहणार आहोत 11 काल्हेर आणि त्यांच्या विरोधात कासार वडवली. आपल्या दोन्ही संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी मिड इनिंग मध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यामुळे सलामीचा खेळाडू आहे, त्याला मात्र डाव हा सावरावर लागेल, कारण की इथे यावेळेस आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी असिफ वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक. सुरुवात त्याच एंडनं केली होती. धाबा धाव फलकावरती 20. गड्या शांताबाई नाही तो कुछ भी बन जाएगा. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल हा फलंदाजाला डिस्टर्ब होतोय. जाऊया गोलंदाज यावेळेस असिफ गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी येणारा चेंडू स्ट्राइक एंड होती. योगेश हलक्यातन दाबलाय, कुथैलाय, पण काय सांगायचं, ज्याला सटपला शेंडी फोडली पार नाहीला झाला. खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला तोपर्यंत मात्र निश्चित खाऊन पेऊन ढेकर देऊन एक कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या 21 बनल्या गेल्यात. पहा योगेश ज्याला मात्र डाव सावरावं लागेल. अगदी पुढची मॅच देखील आपल्याला मित्रांनो निश्चित अतिशय चांगली पाहायला मिळणार आहे. हीच तर खासियत आहे. एकविरा स्पोर्ट गुरवली पाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 चा हा दैदिप्यमान सोहळा. चला सहकार्य करा वेळेसाठी. असिफ तयार होतो पुन्हा एकदा. षटकातला पुढचा बॉल
यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल ज्याला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टार टीर टीर. आता बरेच दिवसांना काय सांगायचं आहे, बरेच दिवसांना फरक पडला. कारण आंधी परत काय चाललेलं माहित आहे का, सर्दी व्हायची पण जुलाबच्या गोळ्या भेटायच्या. म्हणजे धावेंची गरज होती, परंतु तिथे मात्र चेंडू त्यांच्या विरोधात यायचे. आता मात्र निश्चित चांगला डॉक्टर भेटला का, एमडी भेटला मला वाटत होता, एमबीबीएस. ढसकन मारला आणि ठसकन गेला. परंतु यावेळेस पाहावं लागेल आता पुढचा चेंडू कशा प्रकारे राहील. आसिफ वरती आक्रमण करायला सुरुवात केली. काय सांगायचं, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू म्हणजे शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हाताळला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली की आपण खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ज्या ज्या सूचना येत आहेत त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जाऊया. काय सांगायचं आहे, बॉल त्याच्या कोट्याही छातीला लागला तरी तुम्ही अपीलच करा. काय नाही पंच, फक्त काय नाही तुम्हाला बीपीबी आजार व्हायला गोळ्या खिशात ठेवा बाबा. आरडून आरडून हे बेसूत करायचं. इथे हा चेंडू देखील डॉट आलाय. षटकातील अजूनही जर पाहिलं तर या षटकातील मला वाटतं अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आसिफ तयार होतोय. खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. काय सांगायचं आहे, गड्यानं आंधीच बोतडा शिवून आला तर काय केला तर जसं आहे ना रट्टा मारला तसा बॉल वरत गेला ना, खालतं बोतडा मांडा, बोतडे में बॉल गट्टा आणि काय सांगता बॅट्समन सुटा. विकेट, फलंदाज बाद. अगदी आपण पाऊस आता मात्र षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. आणि नवीन फलंदाज सुजित जाधव. गडी बरा आहे, जरा मजबूत आहे, आडिया बांध्याचा गुटगुटीत आहे, लांब लचक आहे. रट्ट कसं मारितो आता हेरायला लागेल. कारण बॉलर काय सांगता, बॉलर लेग कलर बदलितो. पहिले बॉलावर सिंगल आली, दुसरे बॉलावर असा दणक्या दिला षटकार, पण त्याच्यावर 2 बॉल खाल्लं सकाळ सकाळ. डॉट. आता पाहावं लागेल बॉलरच्या हातात बॉल गेला का हे आरडाय सुरुवातच डायरेक्ट. भयानक कार्यक्रम. यस, यावेळेस देखील बाई मी लाजाळू बॉल कसा सांभाळू नाही सांभाळला, गेला डॉट. आणि इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 27 आणि आतापर्यंत विकेट गमावल्यात 5. आपण पाहू शकाल टीम वनू स्पोर्ट भावाले भी. शकाल टेन क्रिक ही वाहिनी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आलाय वसीम. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. आणि इथे अगदी आपण पाहू शकाल, अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल अभि कामत, त्यानंतर दीपेश म्हात्रे, सौरभ कांबळे. अतिशय चांगली त्यांची खऱ्या अर्थाने कॅमेरा वर्किंग. त्याचप्रमाणे आपण आमचे ऑपरेटर संदीपजी घायाळ
निश्चित आणि त्यांच्या समवेत निलेश भोईर खऱ्या अर्थाने निश्चित भरपूर मेहनत घेत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी आपण पाहू शकाल कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे, ज्यांचं खऱ्या अर्थाने महत्वाचा सिंहाचा वाटा अर्थात. ओहो, यावेळेस भयानक कार्यक्रम. जसा बॉल बॅट आला तसा बॉल थांबत नाही. बॉल ज्याला परत होईल. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम सा. सलामीच्या भूमिकेत, परंतु काय झालं त्याला गडी खालच्या आलेल ठेवता. आता चान्स भेटले. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. यावेळेस देखील चांगला फटका दूरवरून क्षेत्ररक्षक बॉल आलाय. तिथे मात्र निश्चित पहा. बस काय सांगायचं आहे, नाही इलाज. अशी फिल्डिंग मध्ये काहीतरी दीडकांडी कार्यक्रम. काय सांगत आहे, सेम कार्यक्रम. अशी फिल्डिंग म्हणजे जावई भोळा सासऱ्याला पोरा झाली 16 एक सांगतो त्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा, नाही सांग कानफळा. कारण थोडस फॉर्मलिंग होताना पाहायला मिळालं. आणि इथे मात्र अगदी आपण पाहू शकाल आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या 2 धावेच्या मदतीनं 35 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त आणि अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधले हा एक जाहिरात पहा. हा चेंडू कुठेतरी थोडासा खराब आलाय, म्हणजे जाहिरात आली. आता पाहावं लागेल. हा चेंडू वाईट आलाय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 36 वरती तर पाहिली, परंतु आता स्ट्राइक एंड वरती योगेश 7 चेंडू 20 वरती बॅटिंग करतोय. एक जला उंगवात, एक जला मावळात. भाऊदा नीट रे आगा. दोन्ही बाजूना 2 घालायला, आता तिसरा कुठून घालायतील सांगता नाही बाबा. हा मुकाजे मुकाजे, हा चांगला जे. काय बोलायचं आहे, इलाज नाही. कारण 2 चेंडू खराब आल्यानंतर इथे कुठेतरी कानमंत्र दिला जातोय. संघाची धावसंख्या 37. फुलटॉस बॉल नाही, इलाजच नाही. अशी फटकेबाजी म्हणजे काय माहिती आहे का, मुळीच झाला पण रट्ट्याला उपाय आला. कारण की पहिल्या अगोदर आपण पाहिला धावा येत नव्हत्या. या षटकामध्ये योगेश ज्याच्या बॅट मधनं मात्र आता धावा यायला सुरुवात झाली. 4 पहा फलंदाज अगदी आपल्याला विनंती आहे, आपण खेळपट्टीवरून जो आपण निश्चित एक धाव आपण कंप्लीट करू शकता, परंतु दुसरी धाव आपण खेळपट्टीवरून कंप्लीट करू शकत नाहीये. याची देखील आपण नोंद घ्या. यावेळेस निश्चित आमचे डीजे ऑपरेटर देखील चांगले संगीत वाजवत आहेत. म्हणजे आताशी तोय मस्त रंगात येत चाललाय. बरं आहे योगेश उत्तर शेम आय एम किडनी नंबर 2. जाऊया 41 म्हणल्या गेलेत. आणि अजूनही जर पाहिलं तर या 4थ्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. गोलंदाज आपण वसीमला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने स्ट्राइक एंड पुन्हा एकदा योगेश. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय सांगत आहे, रट्टा मारला पण काय जरा कुपोषित आला. 2 धावा आल्यात आणि निश्चित या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 42 या धावसंख्येवरती आपण पाहतोय मित्रांनो. 42 धावा. बॅटिंग तितकी चांगली गोलंदाजी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चित इथे संघर्ष पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. हलक्या हाताने इथे पाहू शकाल काय घडणार. आणि इथे तुमचा 12वा खेळाडू आहे ना, ईडी म्हणून आम्ही आणलाय, त्याला टेन्शन घेऊ नका. एकंदरीत अगदी आपण पाहू शकाल इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांची मदत म्हणजे काय माहितीये का, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, मारा शॅम्पू काढा फेस. आता पाहिलं जाईल, जो डिसिजन आमच्यापर्यंत येईल तो तुमच्यापर्यंत जर कळवलाच जाईल.
कासार वडवली टीमचे कर्णधार आणि कालेर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. लगेचच आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. ही महत्वाची सूचना आहे. टीम कासार वडवली आणि काल्हेर जर एक संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर समोरच्या संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे आणि जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित नसेल तर 1 ओव्हरची पॅनल्टी आहे. डायरेक्ट 1 ओव्हर कमी केली जाईल. ही महत्वाची सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीनं. त्यामुळे दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण उपस्थित असाल तर टॉस साठी लगेच संपर्क साधा. डिसिजन पेंडिंग आहे. और टू कॉमेंट्री बॉक्स. जरूर, अगदी प्रत्येक टीमला जो वेळेचं बंधन आहे, आपल्याला जो वेळ आहे त्या वेळेमध्येच आपल्याला उपस्थित राहायचं आहे. कारण की आयोजकांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेतली जाते. आपण जर आयोजकांना सहकार्य केलं नाहीये तर निश्चित आपल्याला कुठेतरी दिलेल्या वेळेत आपण जर उपस्थित राहिले नाहीये तर पॅनल्टीला घ्यावं लागेल. बाबा पॅनल्टी बिनल्टी जाऊ नका. एक टायमाला आयटमला जीएसटी लागली तर चालते, पण मॅचेत पॅनल्टी नका घेऊ. पहा, चेक केलं जातं आणि निश्चित प्रत्येक खेळाडूचा एकच विचार, नॉन स्ट्राइक फलंदाज बाद आहे. सुजित आउट आहे. सुजित आउट आहे. यस, पहा ऑपरेशन जाम हार्ड होता त्यामुळे थोडा वेळ लागला, परंतु ऑपरेशन टाक मारून सक्सेस झाला. तिथे मात्र निश्चित तिसऱ्या पंचांच्या मदतीच्या साह्याने आपण पाहिलं इथे फलंदाज बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकेश मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता काय सांगायचं आहे, वासिम गोलंदाज आपण पाहतोय. गडी बारीक, इंजन बारीक, पण आता काहीतरी अवरेज द्यायला लागली गाडी. यावेळेस मात्र निश्चित चांगली अगदी आपण पाहू शकाल धावा धावफलकावरती आहेत 43 धावा इथे करत आणि निश्चित जर पाहिलं गेलं तर 43 धावा महत्वाच्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं चालू आहे. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. पाहावं लागेल गोलंदाज तयार. हलक्या हाताने मारायचा होता पण जमला नाही, कारण काय माहिती का पुढी घेतली पण डबी खलास झाली. तिथे मात्र षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था समाप्त झालाय. मित्रांनो 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या बनली गेली 43 धावा आणि आतापर्यंत विकेट गमावल्यात 6. टीम वनुस्फोट भावालेबी. टीमचे कर्णधार आणि टीम काल्हेर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. तुमच्याकडे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधील. हे 6 चेंडू झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. चला आता विनंती आहे जास्तचा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपल्याला विनंती आहे की आपण वेळेसाठी सहकार्य करा. टीम मीटिंग आपण जास्तचा वेळ टीम मीटिंग मध्ये घेऊ नका. जेवढा आपल्याला वेळ वाचवता येईल तेवढे वेळ वाचवायला आपण सहकार्य करा. आयोजकांसाठी हीच आपल्याला विनंती आहे. आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती कोण राहिला? बाबू. पाहू शकाल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बाबू आता किती लावेल साबू, कारण षटक क्रमांक 5 अर्थात शेवटचं या षटकामध्ये त्या प्रकारची बॅटिंग होईल का ते देखील पाहावं लागेल. कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील धावा वाचवायच्या असतील, त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील धावा बनवायच्या असतील. सहकार्य करा, जास्तचा वेळ घेऊ नका. मित्रांनो वारंवार आपल्याला प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळेसाठी आयोजकांना सहकार्य करा. वेळ फार महत्वाचा. एक टायमाला आयटम थांबल पण वेळ थांबना. चला बाबू तयार होतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. ओहो बेकार योकांचा ठावा आहे का? भांडी कशा शॉट, भांडी कशा पार हांडी भांडी खोंबून चेंबून निकाल कला
आबा धावपलकावर या षटकाराच्या मदतीनं 49 कमालीची बॅटिंग यावेळेस योगेश. काय सांगायचंय, गेलसाली बॅट्समन आलाय, औंधा परत कार्यक्रम चालू आहे त्याचा. पहिल्या चेंडू पासून खऱ्या अर्थाने योगेशला आपण पाहतोय आणि या षटकामध्ये योगेशनं आपल्याकडे स्ट्राईक घेतली. इथे मात्र निश्चित योगेश त्या प्रकारची कामगिरी करणार का, कारण बाबूला पहिल्याच बॉलवरती मात्र निश्चित चांगला फटका दिलाय. म्हणजे काय माहिती आहे, माझ्या भाषेत बॉलर आला बाबू, त्याला लावला साबू, थोडल्या षटकार आलाय धावा धावपलकावरती. 49 पुन्हा एकदा बाबू तयार, स्ट्राईक एंडवरती योगेश पंचांच्या उजव्या साइडनं. यावेळेस देखील अजून एक, ओहो हे याला झोमला का काय झाला, काही फार बेकार बा श्याम कार्यक्रम झाला बाबा. ह्योही अजून एक षटकार आलाय, गडी मात्र आता रंगात आलाय. थंडी पडलेली ना, ते सकाळी इंजन गार होता, आता मात्र गरम झाला. दे दनादन हान ठणाठण, लागोपाठ 2 षटकार आलेत. 55 जी चांगली होती. एकंदरीत आपण पाहू शकाल 55 तर बनल्या गेल्यात. योगेश ज्यानं आक्रमण करायला सुरुवात केली आणि या बॉल वरती 2 मोठाले फटके त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. पाहावं लागेल आता. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू डावामध्ये शिल्लक आहे. टार्गेट किती सेट होणार, पहिल्या 3 षटकामध्ये धावा धावपलकावरती हव्या तशा पाहायला मिळाल्या नव्हत्या, पण आता मात्र गडी मात्र मजबूत बी लागलाय योगेश, कारण तिथे बाबू वरती आक्रमण करायला सुरुवात केली. बाबू पुन्हा एकदा षटकातील चेंडू क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होतोय. तर स्ट्राईक एंड होते योगेश. आणि यावेळेस देखील श्याम कार्यक्रम झाला. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, पण झुकेगा नाही साला. पुष्पराज योगेश भालेकर अंश पायार षटकार. बनल्या गेल्यात. काय माहित आहे का, हे बेस्ट म्हणलं गडी बारीक भेटलाय ना, त्यानं मस्त कार्यक्रम मारायला घेतलाय. टचकन येतो टिचकन मारितो, टक्कन येतो ना टिचकन मारितो. परंतु योगेश काय सांगायचं, मला डीजे वाला योगेश भेटलाय, बेस्ट म्हणून योगेश भेटलाय. किडन्या मात्र शेम, पण साईज जरा बारीक आहे माझी. का यावेळेस जाऊया. आणि यावेळेस नाही आता गडी म्हणा चाबूक होता, नाही इलाज. पण निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे हा चेंडू डॉट आला गेलाय, म्हणजे आता कुठेतरी 4था चेंडू जो बाबू नाही इथे. आणि अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय योगेश पाटील मांडा यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. आणि ते साहेबांना विनंती असेल, या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे स्पर्धेमध्ये. यावेळेस हो परंतु बेकार, नो आडू नो माडू, हा शॉट 1 नंबर झाडू. योगेश ऑन फायर, अजून एक तडाखा. समालोचन कक्षामध्ये एक योगेश डीजे ऑपरेटर आहे, एक योगेश भालेकर सर्वांची मन जिंकतोय, तर दुसरे योगेश दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित होतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओल्ड कॉमेंट्री 65 बनले आहेत. 48 वरती योगेश बॅटिंग करतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा ओहो काय सांगायचं आहे, लय भयानक. श्याम असा काय वाटला का त्याच्या अंगात भूतून शिरला था. अर्धशतक इथे कंप्लीट करतोय योगेश, टाळ्या व्हायला काय हरकत नाही. 16 चेंडूचा सामना केलाय, 52 बनल्या गेल्या. त्याच्या बॅट मध्ये 3 चौकार आणि 5 षटकार. कमालीची बॅटिंग. पोरिओ एखादे खैसाचे मगी लागा, पण याचे मगी नका लागू. 16 बॉलात मोकार धनका धनकी उठवली.
आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय मित्रांनो डाव इथे पहिला कंप्लीट झाला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट भावाले बी क्रिकेट संघाने धावा बनवल्या गेल्यात अगदी 69 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 70 धावा. ते म्हणजेच टीम महापोली क्रिकेट संघाला. कासरवडवली संघाचे कर्णधार आयुब शेख आणि दुसऱ्या बाजूला कालेर टीमचे कर्णधार आपण अजूनही रिपोर्टिंग केलेले नाहीये. टॉस साठी संपर्क साधणं दोन्ही टीमला अतिशय गरजेचं राहील, अन्यथा पुढील सामना 4 षटकांचा खेळवला जाईल ही आयोजक कमिटीची सूचना आहे. दोन्हीही संघाचे कर्णधार अजूनही उपस्थित नाहीये. ओर टू कमेंट्री बॉक्स. अगदी चला मित्रांनो निश्चित अगदी आपण पाहतोय प्रत्येकाला वेळेसाठी बंधन आहे. इथे करार 70 धाबा बनवायचे आहेत ते म्हणजे विजयासाठी महापोली क्रिकेट संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना वनू स्पोर्ट भावाले बी क्रिकेट संघानं बनवल्या गेल्यात 69 धावा आणि आता या 70 धावेंचं लक्ष पार करावं लागेल. खरं आता निश्चित हे लक्ष खऱ्या अर्थाने मित्रांनो तितकं सोपं आणि तितकंच अवघड आहे. कारण की क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या 5 षटकामध्ये सेफ राहील हे सांगता येत नाहीये. कारण की पहिल्या 3 षटकामध्ये हवी तशी बॅटिंग झाली नव्हती, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिली आणि बघता बघता योगेशनं आपलं अर्धशतक देखील तिथे कंप्लीट केलं आणि संघासाठी महत्वाची कामगिरी 69 बनवल्या गेल्यात. आणि निश्चित या 70 धाब्यांचा पाठलाग आता कशा प्रकारे केला जाईल आणि कशा प्रकारे या धाबा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकूया. अगदी एक जुन्नर तालुक्यातील गोड आबा तसेच आमचे जवळचे मित्र निखिलजी ठोंबरे सरांना या दुसऱ्या सत्रामध्ये मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 दिवस क्रमांक 3. धन्यवाद. धन्यवाद योगेश वाघ. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सचिन दादा दळवी असतील, तदनंतर नितेश दादा मेहर असतील, मिलिंद दादा दळवी आणि आमचे ज्युनियर सचिन दादा दळवी आणि समस्त ग्रामस्थ एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा यांनी घेतलेली मेहनत आणि एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आज ओपन ग्रामीणचा हाफ आपण मैदानामध्ये अनुभवत आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते वन स्पोर्ट स्वर्गीय समाजसेवक कमलाकरजी शेलार, KS जीवदानी, अर्थातच जय बजरंग भावाळे बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना स्पॉन्सरशिप केलेले आहे. संजय पंडित शेलार जे मानवलीचे आहेत, नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व. तदनंतर मोहिलीचे आमचे किरणदादा पाटील आणि योगीदादा पाटील जे मांडाचे आहेत, त्यांनी स्पॉन्सर केलेला संघ. अनेक क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. आता ग्रामीण संघाला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पॉन्सरशिप मिळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आम्ही कौतुक करू. तर दुसऱ्या बाजूला महापोली संघ, त्यांची बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर अतिशय मजबूत नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. 70 धावांचं टार्गेट आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आपण करू. 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं. धनराज म्हात्रे, कुणाल म्हात्रे यांची ही संपूर्ण ऑफिशियल टीम, त्यामध्ये आमचे अभिषेक कामत, धनेशजी म्हात्रे, सौरभ कांबळे, तदनंतर संदीप गाळ, निलेश भोईर, अप्रतिम दीपेश म्हात्रे अप्रतिम वर्किंग करतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू. जाव्या मैदानाच्या आत. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अरबाज स्ट्रायकर एंडवर आहे, सैफ नॉन स्ट्रायकर एंडवर, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे सूरज केने. पहिलाच बॉल सूरज आडव्या बॅटनं फटका सुंदर आहे. एक टप्पा खात की सरळ गेलाय ते आपल्याला पाहिजे. पंचांचा इशारा आलाय, षटकार. ये तो सिर्फ झाके, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सिक्सर. डीप फाईन लेगला जे बाबळे बीचे खेळाडू आहेत त्यांचं आपण विशेष कौतुक करू. त्यांच्याकडून जी खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली.
चेंडू ज्यावेळेस लाईनवर पडला त्यांनी सांगितले की ऑलरेडी षटकार आहे. पंचांना सोपं झालं, तिथे पंचांनी षटकार दिला. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय अरबाजच्या बॅट मधून. महापोली स्टार महापोली त्यांच्या विरोधामध्ये वनुस्फोट भावाळे इथे टाकलेला हा चेंडू. व्हॉट अ शॉट. मैदानाच्या आतमध्ये अरबाज आलाय आणि अरबाजच्या पाठमधून ठोकलाय. अजून एक चार चौकार. दोन चेंडूंमध्ये 10 धावा. अरबाज सध्याच्या घडीला आक्रमण करतोय. इथे टाकलेला हा चेंडू अरबाजच्या बॅट मधून. अजून एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चेस. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अरबाज ऑन फायर. बॅक टू बॅक हा तिसरा फटका जो सीमा रेषेच्या बाहेर जाईल. धावाच्या अरबाज मैदानामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतो. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट टायमिंग. छत्रपतींचा छावा. 6 धावा. धाव संख्या आहे 20. चेंडू झाले 4. मैदानाच्या आतमध्ये आलाय अरबाज. एक अरमान घेऊन आलेले त्यात. एक स्वप्न पाहत आलेले आहेत या चषकामध्ये की आपल्याला या चषकावर नाव करायचं. वाईल्ड कार्ड एंट्री आहे मैदानामध्ये. काल 7-7:30च्या दरम्यान त्यांची एंट्री झाली आणि एंट्री झाल्यानंतर पहिलीच मॅच खेळण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. 20 धावा बनवल्या. सूरजवर फार मोठं आक्रमण मैदानामध्ये. योगेश भालेकरची जी 2 षटकं आहेत ना ती अतिशय महत्वाची राहतील या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे सूरज. स्ट्रायकर एंडवर अरबाज. इथे टाकलेला हा चेंडू. अरबाज थांबायला मागत नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास. ते क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या महापोली स्टार महापोली जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ झाला. अरबाज मैदानाच्या आतमध्ये. अरबाजच्या जोडीला सेफ पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. सूरज केने. सूरजचा हा चेंडू फटका फसलाय. मॅचची गोल्डन विकेट आली आहे का आणि तिथे कॅच ड्रॉप. कॅच भी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. इथे कॅच अतिशय महत्वाचा होता. पहिले षटक कंप्लीट झालाय विदाउट लॉस. महापोली स्टार धावफलकावर धावा 22. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. ते आता 24 बनवायचे. 48 संधी देऊया डीजे मनीष. कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करण्यासाठी भावालेचा सुपरस्टार. बॅटिंग मध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलं योगेश भालेकरचं. परंतु योगेश भालेकर प्रसिद्ध आहे गोलंदाजीसाठी. त्याची 2 षटकं या मॅच मध्ये निर्णायक राहतील. तो गोलंदाजी मार्कवर आला योगेश भालेकर. धावफलकावर धावसंख्या 22. शेवटचे 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 48 धावा महापोली स्टार महापोलीला बनवायच्या. 22 झालेला आहे.
70 धावांचं लक्ष आहे. 22, 48, 70. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश. इथे टाकलेला हा चेंडू योगेश भालेकरचा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतो. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला की योगेश भालेकरची जी 2 षटकं आहेत ना ती अतिशय महत्वाची राहतील, कारण दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता असणारा खेळाडू आहे. त्याचं नाव योगेश भालेकर आहे. तो गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्रायकर एंडवर सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अरबाजची बॅटिंग अतिशय सुंदर होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. नाईटचं क्रिकेट असेल, डे क्रिकेट असेल, सातत्यानं खेळताना सूरज आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा थकवा त्याच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतोय. तिथे टाकलेला हा चेंडू सेफच्या बॅटमधून सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंबल तिथे होताना आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत घेतलेले या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 24 या धावसंख्येवर. 24 धावा आहेत. कालेर संघाचं आगमन होताना पाहायला मिळतं. वेलकम, त्यांचंही सहर्ष स्वागत करू, कारण ऐन वेळी 4 संघांनी घेतलेले महागार आणि तदनंतर 4 संघांचे ऍडजस्टमेंट करत असताना आमचे आयोजक कमिटी त्यांचे आपण धन्यवाद देऊ. फुलटॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, एकच्या जास्त काहीच मिळणार नाहीये. योगेश भालेकरची गोलंदाजी तंत होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत. धावा खर्च केल्यात त्या 3. संघाची धावसंख्या धावफलकावर 25 आहे. महापोली स्टार महापोली त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपण पाहतोय. वनुस्फोट, स्वर्गीय समाजसेवक कमलाकरजी शेलार, KS जीवदानी, जय बजरंग भावलेबी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडवर अरबाज आहे. अरबाजच्या पाठमधून 6 बॉलमध्ये 22 धावा आल्यात. त्यामध्ये 2 चौकार, 2 षटकार खेळणारा खेळाडू आहे. नाव अरबाज. गोलंदाजी मार्कवर योगेश भालेकर. योगेशचा हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सूरजचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा आहे. आमच्या ऑफिशियल पंच पहिल्या दिवशी खूप चांगली भूमिका ज्यांची राहिली आणि उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रदीप दळवी यांचंही शुभ आगमन होतं. वेलकम, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. धावफलकावर 26 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर योगेशला पाहतो आपण. स्ट्रायकर एंडवर सेफ आहे. इथे राखलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे आणि आता आपल्याला पाहायचंय 3ऱ्या पंचांची मागणी आहे. इथे सेफ आहे का तेच पाहायचं आपल्याला. नॉट आउट आहे. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 27. योगेश भालेकरचं हे षटक आपण पाहिलंय. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत संदीप आणि 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा दिल्यात. एक जबरदस्त कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. कौतुक करावं लागेल. या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो अरबाज. 27 धावा, 70 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग भावळे पी अर्थातच वनुस्फोटच्या विरोधामध्ये योगेशचा हा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अवघ्या 5 धावांचं षटक योगेश भालेकरचं राहिलं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. धावफलकावर धावा आहेत 27. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18. बनवायच्यात विजयासाठी 43 धावा. महापोली स्टार महापोलीला समोर जय बजरंग भावळे पी संधी दिव्या TJ योगेश.
कासार वडवली टीमचे कर्णधार, आपण टॉस साठी येणं अतिशय महत्वाचं राहील. ताबडतोब संपर्क साधा टीम काल्हेर आणि कासार वडवली, कारण आपण मिड इनिंग मध्ये टॉस करत असतो. आता काल्हेर संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करू. कासार वडवली टीम आयुब शेख आणि कंपनी, आपण ताबडतोब संपर्क साधा. 27 धावा, 43 बनवायच्या. नवनाथ आलेत आता गोलंदाजी मार्कवर. नवनाथ मुकणे आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडवर सेफ आहे. दापलकवर 27 धावा आहेत. महापोलीस स्टार. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ मुकणे. पहिला चेंडू वेगाने जो मात्र हाताळला, तिथे रनआउटची संधी. डायरेक्ट धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल आली, पंचांचा इशारा आला. लेग बाय. मुख्य पंच आपण पाहताय जतीन भुयाळ सर आहेत. स्क्वेअर लेग पंच प्रवीण विशे भावड्या आणि तिसरे पंच उमेश केने सर आपण पाहतायत. एक अतिशय सुंदर अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही जर खेळाडूला, कोणत्याही संघातील खेळाडूंना जर डाऊट असेल की तुमच्या विरोधामध्ये निर्णय गेला, आपण एक रिव्ह्यू देखील ठेवलेला आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. परंतु तो जर सक्सेस झाला तर पुन्हा घेऊ शकता, अनसक्सेस झाला तर पुन्हा तुम्हाला घेता येणार नाही. ही तितकीच महत्वाची बाब आहे. नवनाथ मुकणे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. योगेश भालेकर फक्त 5 धावा त्याच्या गोलंदाजीवर दिल्यात. फुल टॉस आणि तिथे आडव्या बॅटनं फटका खेळला, परंतु डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना योगेशने जो हाहाकार केला, जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 26 धावा बाबूच्या षटकामध्ये वसूल करणारा योगेश भालेकर गोलंदाजीत फक्त 5 धावा दिल्यात. आता गोलंदाजी मार्कवर नवनाथ मुकणे. स्ट्रायकर एंडवर सेफ या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ. 29 धावा आहेत धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. सेफच्या बॅट मधून मोठाले फटके येत नाहीये. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पडी मछली जाल में. अरबाजला आता परतावा लागेल. एक मोठा धक्का रनआउटच्या रूपानं. अरबाज बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये आशिक दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत नवनाथ मुकणे हाताळलेत आणि फक्त 2 धावा देत एक महत्वाची विकेट रनआउटच्या रूपामध्ये आले. सेफच्या बॅट मधून मोठाले फटके आतापर्यंत येताना पाहायला मिळालेले नाहीयेत. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना वनुस्फोट जय बजरंग भावाले बी. इथे टाकलेला हा चेंडू बॅट चेंज. 1 मोर विकेट डाऊन. सेफ बॅक टू द पॅव्हिलियन. विशेष कौतुक आपण सेफ या फलंदाजाचं करू. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता त्याला माहिती आहे आपल्या बॅटचा एज लागला, तो मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला. त्याचंही आपण कौतुक करू. जाव्या मैदानाच्या आत आसिफ
कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. धापलकावर 30 धावा आहेत. आता विजयासाठी 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 40 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथला पाहतोय. काय गोलंदाजी नवनाथची राहिल्या या षटकामध्ये. अवघ्या नवनाथने खर्च केलेले धाव जर आपण पाहिली तर 2 धावा नवनाथने खर्च केलेल्या आहेत आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. आसिफ फुलटॉस आडव्या बॅटने फटका जो मात्र पाहिला तिथे क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण खराब आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. धाबा मिळतील 4. कडून झालेल्या चुका आहेत. अनेक क्रीडा आपण जर पाहिलं डे नाईट फॉर्मॅट सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे. त्याच्याकडून ह्या अपेक्षा नाही आहेत परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. सूरज कडून चौकार आला. 13 चेंडू शिल्लक आहे. 36 धाबांची आवश्यकता. 13 चेंडू 36 धाबा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नवनाथचा हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे रनआउटची संधी निर्माण होऊ शकली असती. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता तिथे पाहिजे आपल्याला. इथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील लेग बाईच्या रूपानं. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. ते तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 36 धावा. शेवटचे 12 चेंडू 17चे रिक्वायर्ड रन रेट बनवायच्या 34 धावा. टीम महापोली स्टार महापोलीला संधी डीजे योगेशला. परंतु आता आशिक आणि आसिफ या 2 खेळाडूंना आक्रमण करावं लागेल. शेवटचे चेंडू 12 आहेत. बनवायच्यात विजयासाठी 34 धावा. कमीत कमी 18 ते 20 धावा या षटकामध्ये शोधाव्या लागतील. कमीत कमी 16 धावा जरी शोधल्या तरी मॅच मध्ये रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे योगेश भालेकर. स्ट्रायकर इनवर आशिका. 3 षटकांमध्ये भावाळे संघ बॅटिंग करत असताना 28 धावा होत्या परंतु मैदानाच्या आतमध्ये योगेश भालेकर सेट झालेला फलंदाज होता. त्याची फलंदाजी आपण पाहिली एक जबरदस्त. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरती. एक टप्पा खात आशिकच्या पाठमधून हा चौकार. 4 धावा. पर योगेश भालेकरला आपण पाहतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. काउ कॉर्नर डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणाची सजावट त्या 30 सर्कलच्या बाहेर. ओहो रिवाज खेळण्याचा प्रयत्न. एष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू आहे. चेंडू डॉट आला. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा. विजयासाठी 30 बनवायच्या टीम महापोलीला. महापोली स्टार हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला वनुस्फोट स्वर्गीय समाजसेवक कमलाकर शेलार के एस जीवदानी. जे बजरंग भावाले बी काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. योगेश भालेकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी अतिशय सुंदर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 9 चेंडू त्याने हाताळलेत. चांगली गोलंदाजी योगेश भालेकरची. तो गोलंदाजी मार्कवर तयार.
आशिक साठी हा चेंडू, सुंदर असा फटका आशिकच्या बॅट मधून, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्नच नाही, आसिफने थांबवला, एक धाव आली, संघाची धावसंख्या धावफलकावर 41 धावा, 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आसिफ. 8 चेंडू 29 धावा. इथे टाकलेला हा चेंडू, बिगिट केलाय, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. संघाचा धावसंख्या 43, शेवटचे चेंडू मैदानामध्ये 7 आणि धावा बनवायच्या त्या 27. 7 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा राहील. या चेंडूवर षटकार येतो, चौकार येतो की विकेट येते ते पाहिजे आपल्याला. हा महत्वाचा बॉल आहे. गोलंदाज तयार. ओ रिव्हर्स खेळले, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आसिफच्या पाठमधून आला हा चौकार. धावफलकावर 47 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू 23 ची आवश्यकता महापोलीस स्टार महापोलीला. समोर आपण पाहतोय वनुस्फोट जे बजरंग भावळे बी. सहा चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आलेत विकास गवारी. स्ट्रायकर एंडवर आशिक आहे, नॉन स्ट्रायकर एंडवर आसिफ आहे. गोलंदाजी मार्कवर विकास गवारी आहे. विकासच्या हातामध्ये भवितव्य भावाले बीच, तर आशिकच्या हातामध्ये भवितव्य आहे महापोलीस स्टार महापोलीचं. कारण इथे प्रत्येक सामना डुअर डाय आहे. इथे प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचाच आहे. ते काय होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष्य. टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या बरोबर 1000 प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे बाईकच्या रूपाने एक सिंगल धाव येताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 22 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा विचार केला तिथे 26 बनवलं होत्या. बॅटिंग करत असताना जय बजरंग भावळे बेने. विकासचा हा चेंडू, बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय, तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. 2 धावा या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाच्या स्टँडर्ड साठी ओळखला जाणारा संघ आहे वनुस्फोट जय बजरंग भावळे बी. परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 20. इथे 2 षटकार 2 चौकार सामना जिंकून देईल महापोलीस स्टारला. तर येणारा एक डॉट बॉल भावळे बीचं वर्चस्व गाजवेल. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी विकास. तिथे आउटफील्डचा अभाव आहे. योगेश काहीच करू शकत नाही. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. धावा मिळतील 4 चौकार.
आहेत 3 आणि धावा बनवायच्या 16. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 3 बॉल मध्ये ते 16 बनवाव्या लागतील. 2 षटकार, एक चौकार इथूनही चालू शकेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहे. विकास गवारी. विकासचा हा चेंडू तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. वेल स्टॉप आणि जवळ जवळ जर कोणताही अवांतर चेंडू नसेल तर वनुस्फोट जय बजरंग भावाळे बी चा विजय पक्का करणार हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. संजय पंडित शेलार, किरणजी पाटील आणि योगेश पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ विश्वास दाखवला. तो विश्वास मैदानामध्ये सार्थ करत असताना योगेश भालेकर असेल, तदनंतर विकास गवारीचं मी कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानामध्ये करतोय. नवनाथ मुकणेची गोलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सुरतचं यष्टीरक्षण चांगलं आहे. चेंडू डॉट आला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू 16 धावा. आडव्या बॅटनं फटके खेळण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना आसिफ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाजचा झालेला रन आउट तो सामन्याचा टर्निंग पॉइंट होता का. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा येतील. एक चेंडू 14चं समीकरण आहे. एक चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कर ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सूरज केनेला थोडीशी कामगिरी खराब झाली आहे सूरजची या मॅच मध्ये, परंतु मोठा खेळाडू आहे सूरज केने. इथे बॅटची इनसाइड एज सरळ एस्टर्नवर जाऊन चेंडू वाजवतोय. 1 मोर विकेट डाऊन. टीम वनुस्फोट भावाळे बी या सामन्यामध्ये विजय होते तर महापोली टीम पराजित होते. महापोली टीमला पुढील स्पर्धेसाठी आमच्या आयोजक कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब हकदार एक जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन ज्या खेळाडूचं राहिलं योगेश भालेकर. योगेशच्या 16 चेंडूत 52 धावा. त्यानंतर नवनाथ 6 धावा. जोगेंद्र 4 धावा. त्यानंतर 3 धावा ज्या वेदांच्या आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी